गुढीपाडव्यानिमित्त मुंबईकर मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी सज्ज झालेत। गुरुवारी नववर्षातील पहिला सण गुढीपाडवा। मुंबईच्या दादर मार्केटमध्ये गुढीपाडव्याचं साहित्य घेण्यासाठी अलोट गर्दी झाली होती। दादर मार्केटमध्ये प्रचंड गर्दी ग्राहकांची झाली होती। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। पाहूयात। मुंबईत उद्या गुढीपाडवा म्हणजेच नूतन वर्षाचा सण हा मुंबईत नाही तर महाराष्ट्रभर साजरा होणार आहे आणि याचा उत्साह हा मुंबईतील दादर मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या खरं तर संख्येने या ठिकाणी या दादर मार्केटमध्ये अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी खरेदीसाठी आल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी अनेक नागरिक जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्यासोबत इथे सुद्धा काही नागरिक आहेत जे इथे दादरमध्ये खरेदीला आले। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, कुठून आला आहात तुम्ही आणि दादर मार्केटमध्ये खरेदी करता? उद्या गुढीपाडव्याचा सण आहे, काय भावना आहेत? काय भावना आहे? काय आता सध्या बघा मार्केटमध्ये काय काय आहे नाही, तर आम्ही खरेदी करायला जायचं कुठे? का नाहीये म्हणजे काय याचं कारण काय आहे? कारण काय बीएमसी आहे, सगळ्यांना माहिती आहे, बीएमसीने सगळ्यांना हटवलेलं आहे। काय एकूण भावना आहे? काय मुंबईकरांना शुभेच्छा द्याल? मुंबईकरांना मी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देईल आणि सांगेल की गर्दीमध्ये जास्त फिरू नका आणि आपलं नीट लक्ष ठेवा आणि आपलं आजूबाजूला पण लक्ष ठेवा। व्यवस्थित शॉपिंग करा, जास्त गर्दी करू नका। पण कुठून आला आहात? उद्याची तयारी जोरदार दिसते आहे, आपल्या हातात काठी आहे, सामान आहे। कसं बघता उद्याच्या सणाकडे? सर्वात पहिला सण, मराठमोळा सण हा उद्या साजरा होणार आहे। उद्याचा सण तर एकदम आपल्यासाठी खूप महत्त्वाचा सण आहे आणि आपला सण आपण जोरदारच साजरा केला पाहिजे। त्यासाठीच ही जोरदार तयारी चालू आहे। आता पारंपरिक सण म्हटलं की सगळ्या आपल्या पारंपरिक काड्या वगैरे सर्व आपण तयारी केलीच पाहिजे। तर आपण पाहतोय की कसा उत्साह एकंदरीत या सर्व मुंबईकर किंवा या सर्व नागरिकांमध्ये उद्याच्या या सणानिमित्त असलेला पाहायला मिळतोय।